संधी दिलीत त्याबद्दल मी आपल्याविषयी कृतज्ञता व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. भारत माता की जय. सुनील शिंदेजी. सभापती महोदय, सत्ताधारी पक्ष पण नावं खूप आली आहेत, पण जेवढी सभागृहात आता उपस्थित आहेत तेवढ्यांची नावं तेवढ्यांना तुम्ही उपस्थिती द्या, नाहीतर मग सगळ्यांची नावं राहतील. आता जेवढे उपस्थित आहेत तेवढ्यांना तुम्ही बोलायला द्या. बरं. 260च्या अंतर्गत हा जो प्रस्ताव आहे त्याच्यामध्ये मुंबईसह MMRD व PMRD या भागात पर्यावरणपूरक व गतिमान दळणवळण आणि गृहनिर्माण, झोपडपट्टी निर्मूलन इत्यादी मुद्दे समोर ठेवून स्मार्ट सिटीचे लक्ष डोळ्यासमोर ठेवून स्थानिकांचे जीवनमान उंचावणे वगैरे नियोजनात्मक कालबद्ध कामे हाती घेणे, शहर खड्डे मुक्त करणे असा एक आकर्षक असा प्रस्ताव या ठिकाणी आणलेला आहे. या प्रस्तावावरती संपूर्ण मी सन्माननीय प्रवीण दरेकर यांचं पूर्ण भाषण ऐकत होतो. मला त्यांचं अभिनंदनही करायचं आहे, कारण शेवटी त्यांच्या भाषणामध्ये एक उल्लेख आला की या ठिकाणी सन्माननीय मुख्यमंत्री असतील, सन्माननीय गृहनिर्माण मंत्री असतील, या ठिकाणी या शहरातील घरांविषयीच्या वेगवेगळ्या चांगल्या योजना डिक्लेअर करतात. दळणवळणविषयी या इथे चांगल्या योजना डिक्लेअर करतात, परंतु योजना ह्या जवळजवळ कागदावरच राहतात. त्याची अंमलबजावणी आणि अंमलबजावणीच्या दृष्टीने सक्षम यंत्रणा याबद्दल मात्र कुठेही वाच्यता होत नाही. आज प्रवीण दरेकर यांनी या सगळ्या गोष्टीचा या ठिकाणी उल्लेख केला आणि ही वस्तुस्थिती आहे. अर्थात आम्ही बघतोय की मेट्रो असेल, मोनो असेल, याच्या माध्यमातून दळणवळण फास्ट होण्यासाठी शासन कार्यरत आहे. आता शासन कोणतंही असो, शेवटी जे काय काम करते ते बोलून दाखवायला काहीच हरकत नाही. आज या ठिकाणी मुंबईची दळणवळण यंत्रणा निश्चितच आम्हाला गरजेची आहे, परंतु वस्तुस्थिती अशी आहे की एखादं मेट्रोची किंवा मोनोची रेल आम्हाला पकडायला जायचं असेल तर आम्ही ती रेल पकडतो. अगदी वरळीपासून जर विधानभवनला यायचं असेल तर ती 20 मिनिटात वरळी ते विधानभवनला पोहोचते, परंतु एखाद्या त्या लोअरपरळ स्टेशनपासून त्या वरळी नाक्याला यायचं असेल तर तिथे याला पाऊण तास लागतो. ही स्थिती आहे. म्हणजे जमिनीची खालच्या तुम्ही दळणवळण यंत्रणा या ठिकाणी सक्षम केल्या, सुधारल्यात, परंतु जमिनीवरच्या त्या दळणवळण यंत्रणेपर्यंत पोचायला लागणारा जो कालावधी आहे त्याचं काय. आज किती वर्ष मी हेच सांगतो की मुंबई शहराची ट्रॅफिक, मुंबई शहराची वाहतूक व्यवस्था याच्यामध्ये कुठेतरी एक चांगला मास्टर प्लॅन तयार झाला पाहिजे, परंतु तिथे न बघता केवळ या ठिकाणी मोनो मेट्रो अंडरग्राऊंड आणली, जमिनीच्या वर आणली आणि ते आम्ही लोकांना सुविधा दिली, परंतु त्या सुविधेचा अशा तऱ्हेने कुठेतरी लोकांच्या मतामध्ये त्या सुविधेचा फायदा घ्यायचा की नाही. कारण त्या सुविधेपर्यंत पोचायलाच मला 1 तास लागणार असेल, त्याच्यापेक्षा मी रेग्युलर ट्रेन पकडून मी चर्चगेटला लवकर पोहोचेन, ही भावना लोकांच्या मनामध्ये. आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्या सुविधा याचा खरोखर आम्हाला उपयोग होतोय की नाही ही या ठिकाणी विचार करायला लावणारी गोष्ट आहे. प्रवीण दरेकर यांनी मगाशी उल्लेख केला भाडे नियंत्रण कायदा. ही वस्तुस्थिती आहे. भाडे नियंत्रण कायद्याचा एवढा गैरवापर मालकांकडून केला जातोय की मनात आणेल त्याच्यावर वाटेल तेवढे पैसे मागतात. एखाद्या गरीब माणसाने एखादं घर घेतलं असेल 10 लाखाचं, तर हा मालक मागतो मला 5 लाख रुपये दे. जे 40% 35% जे त्याची ती मागणी असते. त्याच्यामुळे भाडे नियंत्रण कायद्यामध्ये ह्या ज्या काही तरतुदी आहेत ह्या पूर्ण भाडे नियंत्रण कायदा रद्द करा असं मी बोलणार नाही. काही चांगल्या गोष्टींच्या सुद्धा त्याच्यामध्ये तरतुदी आहेत, परंतु अशा तऱ्हेने जाचं काठी आहेत, अशा तऱ्हेने ज्याचा गैरफायदा घर मालक घेतात, या सगळ्या अटी रद्द करण्यासाठी कुठेतरी भाडे नियंत्रण कायद्याचा पुनर्विचार केला गेला पाहिजे अशी या प्रस्तावाच्या माध्यमातून माझी मागणी आहे. आज या ठिकाणी ज्यावेळेला मुंबई गृहनिर्माण असेल किंवा इमारत दुरुस्ती मंडळ असेल, मुंबई गृहनिर्माण मंडळाची किंवा म्हाडाची एखादी पेपरला जाहिरात आल्यानंतर आम्ही खुश होतो. म्हाडांच्या आता घराची जाहिरात आलेली आहे, 4000 घरं येत आहेत, 2000 घरं येत आहेत आणि आता स्वस्त घरं आम्हाला या ठिकाणी आमच्या पदरात पडतील, परंतु ज्यावेळेला त्या घराचे भाव डिक्लेअर होतात त्यावेळेला मात्र 50 वेळा विचार करायला लागतो की आता या घरांसाठी मी अर्ज करू की नाही. त्यामुळे आज तुम्हाला वारंवार या सगळ्या गोष्टीची तुम्हाला प्रक्रिया करावी लागते. आज तुम्ही एखाद्या घराची 400 घरांची जाहिरात दिलीत, त्याला प्रतिसाद मिळत नाही. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडी सुधारणा करून अजून जाहिरात दिलीत, त्यालाही प्रतिसाद मिळत नाही. म्हणजे नेमकं हे काय की हे जाणून बुजून होतंय
की बाबा कुठेतरी तिथे बसलेले अधिकारी त्यांची इच्छाशक्ती आहे की नाही. या आपण एका बाजूला काय म्हणतो की म्हाडाच्या माध्यमातून आम्हाला मुंबईकरांना स्वस्त घरं मिळाली पाहिजे. आम्हाला माहिती आहे की पूर्वी जर एखाद्या म्हाडाच्या घराची 100 घरांची जाहिरात आली असेल तर 10-10 हजार त्याच्याकडे अर्ज त्या ठिकाणी प्राप्त व्हायची. आज तुमच्याकडे 10,000 घरांची जाहिरात आली तर तुमच्याकडे 1000 लोकसुद्धा त्या ठिकाणी येत नाही. हा विचार करायला लावणारा प्रश्न आहे. त्याच्यामुळे मुंबई गृहनिर्माण मंडळाकडून जी घरांची निर्मिती होते त्याच्यामध्ये कुठेतरी स्वस्त आणि माफक दरातली घरं ही व्याख्या विसरलेत की काय असं वाटते. कृपा करून याच्यावरती शासनाने त्या ठिकाणी तो विचार केला पाहिजे. मुंबई इमारत दुरुस्ती मंडळाला त्यांच्या बिल्डिंग पुनर्रचना करण्याचे अधिकार दिलेले आहेत. जुन्या इमारती त्या ठिकाणी पुनर्निर्मितीसाठी त्यांच्याकडे अधिकार दिलेले आहेत. 79A 79B याचा तर बोजावर उडालेला आहे. अजूनही कोर्टाकडून निर्णय आपल्याला अपेक्षित आहे, तो निर्णय येत नाही. ऑर्बिटेशनचं सगळं मत आपण कोर्टाला सादर केलेलं आहे, पण कोर्ट कधी निर्णय देणार त्याच्यावर परवा देखील या ठिकाणी चर्चा झालेली आहे. आपल्या स्वतःच्या RT बिल्डिंग आहेत, त्या ठिकाणी 66 PNGPच्या बिल्डिंग आहेत. आपण जर त्या ठिकाणी बिल्डरबरोबर जॉईंट व्हेंचर करून ते करायला मागतोय, त्याला प्रतिसाद मिळत नसेल तर म्हाडा स्वतःहून स्वतःच्या RT बिल्डिंग का या ठिकाणी दुरुस्ती मंडळ त्याची पुनर्रचना करत. किंवा पूर्वी म्हाडाकडून मला आठवते इमारत दुरुस्ती मंडळाकडून पूर्वी प्रयत्न व्हायचे. एखादी जुनी इमारत असेल ती लोक तयार होत नसतील. मला आठवते नळवाला बिल्डिंग 7 रस्ता 2014ला मी पहिल्यांदा विधानसभेत निवडून गेलो त्यावेळेला ती बिल्डिंग ह्याच अवस्थेत होती. रिडेव्हलपमेंट करताना तिथे प्रायव्हेट बिल्डर आणायचा की इमारत दुरुस्ती मंडळाच्या माध्यमातून करायची. मला एका अधिकाऱ्याने विनंती केली की साहेब आपण एक चांगली बिल्डिंग या ठिकाणी उभी करून लोकांना एक चांगलं उदाहरण देऊया. मी प्रयत्न केले, ती इमारत आपल्याला मिळवून दिली. आज एक चांगली इमारत आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी उभी आहे. जर या ठिकाणी अशा तऱ्हेने अनेक बिल्डिंगला दिरंगाई होत असेल, जुन्या बिल्डिंगला आपण वाट बघायची का तिथे की एखादा विकासक येईल तो करेल. आमचे अधिकारी काय अप्रोच होत नाहीत तिथे की चल एक चांगला प्रोजेक्ट म्हणून आता म्हाडाबद्दल विश्वासार्हता वाढली आहे. पूर्वी म्हाडाची क्वालिटी किंवा म्हाडाचा दर्जा याच्याबद्दल लोकांच्या मनामध्ये साशंकता होती, परंतु अलीकडच्या काळामध्ये आपलाही दर्जा सुधारलेला आहे बांधकामाचा. आपलं डिझाईनही चांगलं असते. आपली बिल्डिंगही एखाद्या कमर्शियल बिल्डिंगसारखी त्या ठिकाणी बनते. हे नळवाला बिल्डिंगकडे बघून आपल्याला कळते. मग आपण त्यांना अप्रोच का होत नाही जुन्या इमारतीच्या लोकांना. म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी जावं, रिपेअर बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी जावं, तिथल्या आमदारांची मदत घ्यावी, तिथल्या नगरसेवकांची मदत घ्यावी. आज आम्ही सांगतो लोकांना, जर खाजगी विकासक येऊन लोकांमध्ये 2-2 गट होणार असतील, भांडण होणार असेल, त्याच्यापेक्षा बाजूला करा. 88 खाली ती इमारत संपादित करून म्हाडाने स्वतः इमारत दुरुस्ती मंडळ स्वतः बांधावी. खरं म्हणजे या चर्चेच्या माध्यमातून माझी अशी विनंती आहे की या सभागृहाला ही माहिती मिळावी की गेल्या वर्षभरात इमारत दुरुस्ती मंडळाने किती स्वतःच्या माध्यमातून किती इमारतीचं पुनर्रचना केली त्याची माहिती आम्हाला या प्रस्तावाच्या माध्यमातून मिळावी अशी माझी विनंती आहे. जर या बाबतीत आपण पुढाकार घेतला तर निश्चित या मुंबईचं रूप पालटण्यास मदत होईल. एक स्वस्तात लोकांना चांगली घरं मिळतील, लोकांना त्याच्यावरचा टॅक्स कमी होईल. खाजगी इमारत आल्यानंतर ठीक आहे, इमारत चांगली बनते, मल्टी स्टोरेज बनते, परंतु त्याचा खर्चही तेवढाच असतो. कॉर्पस फंड किती मिळतो तो किती पुरेल, आणि त्याच्या बदल्यात हे लोकांना पटवून दिला जर इमारत दुरुस्ती मंडळाच्या माध्यमातून इमारत बनली तर त्याचा टॅक्सही कमी पडतो, भले एरिया कमी मिळेल. अशा तऱ्हेने प्रयत्न करण्यासाठी, सांघिक प्रयत्न करण्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावे या प्रस्तावाच्या माध्यमातून माझी आपणास या ठिकाणी विनंती. या ठिकाणी या घरांचा विषय ज्यावेळेला सातत्याने या सभागृहात होत असतो त्यावेळेला आम्हाला आठवण येते ती या मुंबई शहराचं, या राज्याचं रक्षण करणारे, कायदा आणि सुव्यवस्था निमित्त चांगल्या तरी हाताळणारे आमचे पोलीस बांधव. आज माझ्या माहितीप्रमाणे आपण 3 ते 3.5 कोटी पोलीस गृहनिर्माण मंडळाला स्टाफ क्वार्टर बांधण्यासाठी दिलेले आहेत, म्हणजे आहे ती घरं मजबूत करण्यासाठी दिलेली आहेत, किंवा त्या ठिकाणी नवीन घरं निर्माण करून ती पोलिसांना स्टाफ क्वार्टर्स म्हणून देण्यासाठी दिलेली आहेत. मी अनेकदा बोललो की वरळीच्या पोचखाना रोडवरती शेकडो एकर जमिनीवरती आपल्या त्या इमारती आहेत, जुन्या डिझाईनच्या इमारती आहेत. नवीन FSIचा फायदा घेऊन त्या ठिकाणी आपण आपल्या स्टाफ क्वार्टर्स बांधून, पोलीस ऑफिसर्स करता क्वार्टर्स बांधून उरलेल्या त्या जागेमध्ये तिकडच्या स्थानिक पोलिसांनी ज्या काय गृहनिर्माण सोसायट्या बनवलेल्या आहेत
पोलीस पत्नीने गृहनिर्माण सोसायट्या बनवलेल्या आहेत, त्यांना का नाही शासन जागा देत? एका बाजूला तिथे समोरच्या बाजूला डेअरी क्वार्टर्स त्या ठिकाणी तुम्ही PPP मधनं एका विकासकाला बनवायला दिलेले आहेत, मग त्याच्या समोरच्या असलेल्या पोलिसांच्या क्वार्टर्स तिथे तुमचा या बाबतीतला दुजाभाव का? त्या पोलिसांवर आपण अन्याय करतो असं वाटत नाही का शासनाला? ज्या पोलिसांकडून चांगल्या कामाची अपेक्षा करतो त्या पोलिसांना स्वतःच्या मालकीचं घर मिळावं, त्या पोलिसाला स्वतःच्या मालकीच्या घरामध्ये सुखाने राहता यावं, ही ज्यावेळेला भावना शासनाची असेल, ही भावना शासनाची असं त्या पोलीस बांधवाला कळेल, त्यावेळेला तो आपल्या ड्युटीमध्ये अधिक सतर्कतेने काम करेल. ही माझी या ठिकाणी शासनाच्या नजरेत ही बाब आणून द्यायची. लाडसाहेब, आपणही पोलिसांबद्दल सातत्याने बोलता, पोलीस पत्नी संघटना आपल्याकडे सातत्याने येत असते, आमच्याकडे येत असते. आता प्रवीण दरेकरांनी या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. त्याच्यामुळे पोलिसांच्या घराकडे बघताना त्यांना स्वतःच्या मालकीचं घर देणं हे आपलं कर्तव्य, या भावनेतनं ज्यावेळेला शासन विचार करेल त्यावेळेला निश्चित पोलिसांची कार्यक्षमता वाढेल अशी मला खात्री आहे. या ठिकाणी SRAच्या माध्यमातून आम्ही अलीकडच्या काळात SRAच्या घरांचा जोर वाढलेला आहे, कामाचा वेग वाढला आहे, मान्य केलं पाहिजे. SRAत बसलेले CO असतील, त्यांची बाकीची यंत्रणा असतील, काही कठोर निर्णय त्यांनी घेतले आणि त्या ठिकाणी त्या सध्या मागच्या 5-6 महिन्यामध्ये काही निर्णयाला त्या वेग आलेला आहे. परंतु आज SRAच्या माध्यमातून 70 मीटरपेक्षाही जास्त आपण या ठिकाणी जटारसाहेब बसले, तुम्हाला माहिती आहे SRAच्या इमारतींना 70 मीटरपेक्षा जास्त तुम्ही हाईटची परमिशन दिलात. आज त्या ठिकाणी झोपडी वाजाघरात राहणारे ते सगळे बिचारे रहिवासी 42-43 उंचीच्या इमारतीत गेले, परंतु त्यांना तिथे लिफ्टची असलेली सुविधा, दर्जेदार लिफ्ट नाहीत तिथे, पाणी 42 माळ्यापर्यंत पोहोचेल अशी यंत्रणा नाही तिथे, त्या ठिकाणी आजूबाजूचा परिसर त्या ठिकाणी योग्य तऱ्हेने त्या परिसराचे मेंटेनन्स होत नसल्यामुळे त्या परिसराचा उपयोग कमर्शियल गोष्टीसाठी केला जातो. आणि त्यामुळे अशा तऱ्हेने 42 आता तर मी ऐकलेलं आहे की आमच्या G साऊथमध्ये 2-3 प्रस्ताव 60-60 माळ्यांचे आहेत. डॉक्टर ॲनी बेजंट रोडवरती 2 प्रस्ताव आहेत 60-60 माळ्याच्या बिल्डिंग. त्या लोकांनाही माहीत नाही की परस्पर SRAला 60 माळ्याचे प्रस्ताव सादर झालेले आहेत. कसं होणार? 10 बाय 10च्या घरात राहणारा तो झोपडपट्टी धारक आमचा 50-60 माळ्याच्या बिल्डिंगमध्ये त्या ठिकाणी ती बिल्डिंग मेंटेन करू शकतो का? त्या बिल्डिंगमध्ये राहताना त्याची मानसिकता काय असेल? हे घरं आपण नक्की त्यांना राहण्यासाठी देतोय की त्यांनी विकून जाण्यासाठी आपण देतोय? ही मानसिकता कुठेतरी आपल्याला या शासनाने या संदर्भाने फेर विचार केला पाहिजे. त्याच्या हाईटवरती कुठेतरी रिस्ट्रिक्शन आणलं पाहिजे. SRAला घरं देतो म्हणजे आपण मेहरबानी करत नाही, त्याच्या बदल्यात बिल्डर बाजूला प्रचंड नफा कमावतो. त्याला आम्हाला जाब विचारता येणार नाही, कारण शेवटी तो बोलेल की मी तुमचं शासनाची योजना राबवतोय. परंतु योजना राबवत असताना काहीतरी करून द्यायचं आणि आपलं मात्र त्या ठिकाणी परस्पर पाहिजे तेवढं फायद्याचं काम करून घ्यायचं, अशा तऱ्हेने ही SRAची योजना आहे. त्यामुळे ह्या योजनेचा फेर विचार करून त्याच्यामध्ये ज्या काही त्या झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांच्या भवितव्यावरती कुठेतरी घाला येत असेल अशा तऱ्हेच्या काही गोष्टी शासनाने फेर विचार करून त्या ठिकाणी त्यांना दिलासा देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला पाहिजे. या ठिकाणी आपण मगाशी मी MMRDAचा विषय काढला होता. मेट्रो स्टेशन बनवली त्यांनी. आमच्या तिकडे वरळीला आचार्य यात्रे स्टेशन बनवलं. आचार्य यात्रे स्टेशन बनवत असताना त्यांनी रोड आणि फुटपाथ वाढवत असताना त्या परिसरात 13 की 14 140वर टेनामेंट ह्या इमारती आहेत, बैठ्या इमारती आहेत. हाईट वाढवली तरीसुद्धा त्यांनी तिकडून पाण्याची जी पावसाळी पाण्याचा निचरा होण्याची लाईन असते ती टाकली नाही. त्यांनी मलनिस्सरण वाहिनी जी पूर्वीची आहे त्याचाच वापर करून त्यांनी ते पाणी कसं जाईल या दृष्टीने त्यांनी त्याची प्रोव्हिजन केली. गेल्या वर्षी 13च्या 13 घरात इमारतीच्या घरांमध्ये पाणी भरलं. पुन्हा गेल्या वर्षी आम्ही ते नजरेस आणून दिलं की तुमची चूक आहे. मला वाटलं चूक सुधारली असेल. यावर्षी पुन्हा त्या संपूर्ण 13 बैठ्या इमारतींमध्ये बैठ्या चाळींमध्ये सगळ्यांच्या घरामध्ये पहिल्या दिवसाच्या पावसात प्रचंड पाणी तुंबलं. शासनाकडे आम्ही वारंवार मागणी करायची, आता पाणी तुंबलंय, नुकसान भरपाई कोण देणार? नुकसान भरपाईबद्दल कोणी या ठिकाणी वाच्यता करत नाही. माझी या प्रस्तावाच्या माध्यमातून मागणी आहे की त्यांना नुकसान भरपाई दिली पाहिजे. आणि त्या ठिकाणी MMRDAने मेट्रोला काम करायला परमिशन दिली
त्यांनी जर ती ड्रेनेज शुअर लाईन आणि मलन आपला पर्जन्य जलवाहिनी टाकली नसेल तर त्यांच्यावरती दोष त्यांच्यावर चार्ज ठेवून त्यांच्यावरती दंडात्मक कारवाई झाली पाहिजे आणि ह्या सगळी कामं त्यांच्याकडून करून घेतली पाहिजे अशी या प्रस्तावाच्या माध्यमातून माझी मागणी आहे. या प्रस्तावावर बोलत असताना अनेक गोष्टीवर आपल्याला या ठिकाणी उल्लेख करता येईल, परंतु सभापती साहेबांना या ठिकाणी हे सगळं आटोपतं घ्यायची चर्चा. परंतु एक जाता शेवटचं माझं हे आहे, 1995 ते 2000च्या कालावधीत जी SRDच्या अंतर्गत घरं आपण बांधली त्यावेळेला युतीच्या काळात 1995 ते 2000मध्ये 225 घरं आपण दिली. ती घरं देत असताना त्यावेळेला योग्य तऱ्हेने त्याच्यावर मॉनिटरिंग केलं गेलं नाही. आज ती सगळी त्याला व्हर्टिकल स्लम उभी झोपडपट्टी असं ते लोक म्हणत असतात आणि सगळी घरं धोकादायक झाली आहेत. अलीकडच्या काळात शासनाने एक घोषणा केली होती की या सगळ्या घरांसाठी आम्ही पुन्हा कुठेतरी FSI देऊ, या घरांचं पुन्हा रिडेव्हलपमेंटसाठी आम्ही विचार करू आणि माझ्या माहितीप्रमाणे त्याचा GR येण्याच्या वाटेवरती आहे. परंतु गेले वर्षभर आम्ही ऐकतोय की त्यांना 400 फुटाचं घर देण्यासाठी नवीन GR येतोय. त्या GRच्या प्रतीक्षेत ही सगळी मंडळी आहे. शासनाने या बाबतीत तातडीनं या GRच्या बाबतीत विचार करून त्या लोकांना दिलासा द्यावा. धन्यवाद. संजय खोडके. इद्रिस नायकवाडी. आदरणीय सभापती महोदय, धन्यवाद.